जरी ते काही विधानं केली हिंदुत्वाची, तरी ती उसनं अवसान आणून आहेत आणि ती असतील तर हिंदुत्वच्या बाजूची आहेत, ती मुस्लिमांच्या विरोधातली आहेत असं फारसं चित्र दिसलं नाही. जशी भीती मुस्लिमांना बाळासाहेब ठाकरेंची वाटत होती तशी उद्धव ठाकरेंची वाटत नव्हती. लोकांना काही खूप प्रेम असतं विरोधी पक्षातल्या ह्या नेत्यांच्याबद्दल तुरुंगात टाकलेल्या, असंही नाही आहे. त्यांना मुद्दा हा लक्षात यायला लागला की हे सगळं ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकताय, तुम्ही बाकीच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना टाकताय, पण तुमच्या पक्षातले कुठे स्वच्छ आहेत. आणि ही अगदीच एकतर्फी निवडणूक होईल असं वाटत होतं. प्रत्यक्षात 1.5 महिन्याच्या अखेरीस असं लक्षात येतं की ही एकतर्फी तर सोडाच, परंतु भाजपच्या बऱ्यापैकी विरोधात ही निवडणूक गेली. मला 2 मोठे नेते असं म्हणाले की प्रकाश आंबेडकर आमच्याकडे येणार नाहीत, हे आमच्या दोन्ही पक्षांना पूर्ण माहिती आहे. शिवसेनेच्या पक्षाला माहिती आहे, राष्ट्रवादीला माहिती आहे आणि काँग्रेसला माहिती आहे. मी शरद पवार तेव्हा पराभूत झाले असं मानेल की यांना 5-10च्या 10ही जागा मिळाल्या आणि ते जर BJP बरोबर गेले किंवा झुकले आणि शरद पवारांना आणि अजित पवारांना जर स्वतःमध्ये घेतले तर शरद पवार पराभूत झाले असं मी म्हणेल. त्यामुळे संविधान न बदलता संविधानाचा ढाचा आहे तसा ठेवूनही तुम्ही जर एवढी मोडतोड करू शकता तर 400 पार गेल्यानंतर तर तुमची इच्छा असो अथवा नसो, तुमचे जे कोणी सगळे फॉलोअर्स आहेत ते किती नंगानाच करतील हा मेसेज पण लोकांच्यापर्यंत गेला. भाजपच्या कार्यकर्त्यांनो, हे माझ्या विरोधकांनो, तुम्ही समजता तेवढी माझी स्थिती या देशामध्ये स्ट्रॉंग नाही आहे. माझ्या विरोधातला अंडरकरंट आहे हे मला कळलेलं आहे, तुम्हाला ते पुरेसं कळलेलं नाही आणि म्हणून मग मी ही जमवाजमव करतोय. तर मला वाटतं की हे मोदींनाच आधी कळलं होतं की आपल्याच्या विरोधात हा अंडरकरंट. नमस्कार, बोलबडू चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामधलं मतदान सर्व 5 टप्पे पूर्ण झालेले आहेत. देशामधले आता अवघे 2 टप्पे बाकी आहेत. या दरम्यान आपण रोज वेगवेगळ्या पत्रकारांसोबत, संपादकांसोबत चर्चा करतोय. काय एकंदरीत या निवडणुकीबद्दल त्यांना वाटतंय, त्यांचे अंदाज असतील किंवा त्यांची मतं असतील. आज आपल्यासोबत आहेत विनोद शिरसाट सर, साप्ताहिक साधनाचे संपादक, आणि त्याच्यासोबत आता आपण गप्पा मारणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सुरुवातीला आपण देशाबद्दल बोलूयात, आहे महाराष्ट्राकडे आपण येऊयात. ही जी निवडणूक आहे, तर अनेक जण असं म्हणतात की ही पहिली अशी निवडणूक आहे म्हणजे अलीकडच्या काळातली की ती एका दृष्टीने निरस आहे, कारण असा कुठला ठोस मुद्दा किंवा लाट वगैरे अशी दिसत नाही आहे. म्हणजे नरेंद्र मोदींची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एक प्रकारे काही जणांचं म्हणणं आहे की ती लाट स्थिरावलेली आहे. दुसरीकडं काही जण असंही म्हणत आहेत की नाही, अंडरकरंट आहे विरोधाचा वगैरे. तर मला पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला ही जी निवडणूक आहे ती अशीच वाटते का, की एक प्रकारे फार काही चढउतार नसलेली, अशी विशिष्ट थीम किंवा मुद्दा, लाट नसलेली, का तुम्हाला वाटतं की नाही ही तशी इंटरेस्टिंग निवडणूक आहे? मला स्वतःला ही निवडणूक फारच इंटरेस्टिंग वाटते. जेव्हा निवडणुकीची अधिसूचना जारी झाली, निवडणुकांच्या तारखा साधारणतः निश्चित होत्याच अगोदर, परंतु निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आणि तब्बल 1.5-2 महिने ही निवडणुकीची प्रक्रिया चालणार आहे. आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून नरेंद्र मोदींनी आणि अर्थातच भाजपने त्यांच्या सोयीसाठी प्रचार चांगला करता यावा यासाठी आणि इतरही काही गणितं जुळवण्यासाठी इतका दीर्घकाळ ही निवडणूक लांबवली, अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होती. दुसऱ्या बाजूला आता विरोधी पक्ष इतके गर्भगडीत झालेले आहेत, इंडिया आघाडी इतकी विखुरलेली आहे की ती आता नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा सामना करू शकणार नाही, अशी चर्चा होती. तिसऱ्या बाजूला राम मंदिरापासून तर 370 कलम रद्द करणं इथपर्यंतचे अनेक मुद्दे नरेंद्र मोदींच्या बाजूने मागच्या 5 वर्षातले लोकांच्या मनामध्ये रुजलेले होते आणि मोदींनी आणि भाजपने अब की बार 400 पार अशा प्रकारची घोषणा दिलेली होती. त्यामुळे ही निवडणूक अगदीच एकतर्फी होईल अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होती, निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या पूर्वी किंवा जाहीर झाल्याच्या नंतरही. दरम्यान भाजपने अन्य पक्ष ज्या पद्धतीने फोडाफोडी केली महाराष्ट्रामध्येही आणि अन्य राज्यातलेही, काही आपल्या बाजूला वळवणं, काहींना न्यूट्रल ठेवण्यासाठी प्रवृत्त करणं, काहींना इंडिया आघाडीतून बाहेर काढणं आणि 2 महत्त्वाच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकणं, तर ही अगदीच एकतर्फी निवडणूक होईल असं वाटत होतं.
प्रत्यक्षात 1.5 महिन्याच्या अखेरीस असं लक्षात येतं की ही एकतर्फी तर सोडाच, परंतु भाजपच्या बऱ्यापैकी विरोधात ही निवडणूक गेली. चुरशीची झाली. चुरशीची अपेक्षेपेक्षाही खूप जास्त झाली. एकतर्फी तर ती झालीच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6-7 टप्प्यामध्ये ही निवडणूक घेणं हा आपल्या दृष्टीने म्हणजे भाजपच्या दृष्टीने तोट्याचा निर्णय ठरला का, असा पश्चाताप करण्याची वेळ मोदी आणि भाजपवर येणं इथपर्यंतचा बदल झाला आहे. त्यामुळे मला ही इंटरेस्टिंग वाटते. सर, तुम्ही लेवल फील्डचा मुद्दा मांडला नाही. मला बरेच जण उपस्थित करतात हा मुद्दा की इक्वल लेवल फील्डच नाही आहे. एकीकडं निवडणूक आयोगाला हाताशी धरून आपल्या सोयीप्रमाणे तारखा ठरवणं, 8 टप्प्यामध्ये हे करणं, दुसरीकडं अगदी खाती गोठवण्यापर्यंत म्हणजे इतका गडबडीत तुम्ही मला शब्द वापरला की पैसेच नाही आहेत काही पक्षांना प्रचार करायला, किंवा ईडी, CBI यासारख्या यंत्रणांचा गैरवापर म्हटलं जाते. 2 मुख्यमंत्री जे आहेत ते तुरुंगामध्ये वगैरे आहेत. म्हणजे हा इक्वल लेवल फील्ड नसल्याचा पण एक मुद्दा आहे. पण तुम्ही एक फार छान सांगितलं की इतकं सगळं असून सुद्धा हे उलटतंय की काय, बुमरँग होतंय की काय, असं तुम्हाला कधी लक्षात आलं? कारण अनेकांना पहिले 2 टप्पे झाल्यानंतर ही चर्चा सुरू झाली की पहिले 2 टप्पे तोपर्यंत फार कोणी वोकल नव्हतं. नंतर यायला लागलं की मतदान जे आहे कमी झालेलं आहे पहिल्या 2 टप्प्यामध्ये, आणि ते कमी झालेले मतदान हे जणू काही इंडिया आघाडीला पूरक आहे आणि BJPच्या वगैरे याच्या विरोधामध्ये आहे. आणि नंतर मग अशी एक चर्चा सुरू झाली की हळूहळू तिथून परत एक ग्रीप घेतली. यावेळेस सर असं एक निरीक्षण आहे काय पत्रकारांचं की BJPचा जो वोटर आहे तो सायलेंट आहे आणि इंडिया आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात तो वोकल आहे बऱ्यापैकी, आणि त्यांच्या बाजूने बोलणं फॅशनेबल आहे असंही काही जणांचं म्हणणं आहे. तुमचं याबद्दल काय निरीक्षण? आता आपण बोलताना 5 टप्पे पूर्ण झालेले आहेत, तर ही चुरशीची झाल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय? बरोबर. याच्यातली विशेष चुरस ही पहिल्या 2 टप्प्यानंतर जास्त स्पष्ट झाली. पहिला टप्पा झाला आणि तेव्हा नेहमीपेक्षा किंवा सरासरीपेक्षा मतदान कमी झालं आहे असं बोललं गेलं. परंतु आत्तापर्यंतचा सर्वमान्य असा संकेत असा आहे की जेव्हा मतदान कमी होतं तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच ॲक्च्युली कल लागणार आहे किंवा निकाल येण्याची शक्यता आहे असं मानलं जातं. जेव्हा बदल करायचा असतो सत्ताधाऱ्यांच्यामध्ये तेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते असं मानलं जात होतं. मात्र पहिल्या टप्प्यानंतर असं म्हटलं गेलं, यावेळी पहिल्यांदा मी ऐकलं की नाही, जे मतदान कमी झालं आहे ते भाजपच्याच लोकांचं कमी झालं आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यानंतर नरेंद्र मोदींनी राजस्थानात जे भाषण केलं आणि उघडच मुस्लिमांच्या विरोधात ज्या भूमिका मांडल्या, त्यानंतर भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक खूप वेगाने जायला सुरुवात झाली असं मला वाटतं. त्याच्या आधी म्हणजे प्रत्यक्षात पहिला टप्पा होण्याच्या आधी सर्वजण असं मानत होते की 400 मिळतील की नाही माहीत नाही, परंतु भाजपला सत्ता निश्चित मिळेल. सगळे पुरोगामी, प्रतिगामी, लिबरल्समधले आदले जे कोणी असतील ते सर्वजण असे मानत होते. त्या काळात तुम्ही जो मगाशी मला प्रश्न विचारलात की तुम्हाला नेमकं कधी वाटलं, दुसऱ्या टप्प्यानंतरच का त्याच्या आधी? दुसऱ्या टप्प्यानंतर मलाही निश्चितपणे वाटलं की ही निवडणूक खूपच चुरशीची होते आणि जनतेने ही हातात निवडणूक घेतली असं आत्ता अलीकडे विशेषतः गेल्या 2 आठवड्यात जे बोललं जात आहे त्याचा प्रारंभ बिंदू हा नरेंद्र मोदींनी राजस्थानाच्या सभेत करून दिला असं मला वाटतं. त्याच्या आधी मला जे कोणी लोक विचारायचे की काय अंदाज आहे तुमचा, तर मी असं म्हणायचं की भाजपची सत्ता येईल असं आत्ताचं एकूण वातावरण आहे. मात्र अंडरकरंट किती आहे त्यांच्या विरोधात तो अंडरकरंट आहे, परंतु तो कितपत स्ट्रॉंग आहे हे कळायला मार्ग नाही. आणि तो कळायचा मार्ग हा नरेंद्र मोदींना जेव्हा भाषण करावं लागलं, उघड मुस्लिमांच्या विरोधात चिथावणी द्यावीशी लागली, तर मला वाटतं की नरेंद्र मोदींनी सांगितलं की जो काही अंडरकरंट आहे तो तुम्ही समजता त्यापेक्षा तो जास्त स्ट्रॉंग आहे आणि म्हणून मला असं बोलावं लागतं आहे. हे अप्रत्यक्षपणे त्यांच्या त्या विधानातून भाषणातून अर्थ निघतो. दुसरा मुद्दा, निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रापुरतं जर आपण बोलायचं ठरलं तर अशोक चव्हाण आणि राज ठाकरे या दोघांना त्यांनी ज्या पद्धतीने एवढं सगळं झालेलं असताना स्वतःच्या बाजूला अजित पवारांचा गट, एकनाथ शिंदेंचा गट इकडे असं एवढं झालेलं असताना, निवडणुका ऐन तोंडावर असताना, स्वतःचा पक्ष एवढा बळकट झालेला असताना जेव्हा त्यांना अशोक चव्हाण आणि राज ठाकरे यांनाही बरोबर घ्यावंसं वाटलं तेव्हाही एका अर्थाने ती कबुली होती नरेंद्र मोदींची की भाजपच्या कार्यकर्त्यांनो, हे माझ्या विरोधकांनो, तुम्ही समजता तेवढी माझी स्थिती या देशामध्ये स्ट्रॉंग नाही आहे,
माझ्या विरोधातलं अंडरकरंट आहे हे मला कळलेलं आहे, तुम्हाला ते पुरेसं कळलेलं नाही आणि म्हणून मग मी ही जमवाजमव करतोय. तर मला वाटतं की हे मोदींनाच आधी कळलं होतं की आपल्याच्या विरोधात हा सर तुम्ही दोन फार महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक तुम्ही मुद्दा अंडरकरंटचा मांडला की जो मोदींनाच कळाला असं तुमचं म्हणणं आहे, त्यानंतर त्यांची सगळी भाषा बदलली मुस्लिम वगैरे. दुसरं तुम्ही जनतेनं ही निवडणूक हातात घेतली असं पण म्हणता येतं. मला तेच विचारायचं आहे की अनेक जण असं म्हणतायत की तसं नाही आहे. म्हणजे आता जर प्रशांत किशोर बघितलं तर ते आत्ताच म्हणायला लागलेत की आरामात त्यांना मिळेल. योगेंद्र यादवांचं जरी मत वेगळं असलं तरी ते पण कुठंतरी असं सुचवत आहेत की कदाचित एक विशफुल थिंकिंग असेल की 240-260 पर्यंत BJP अडकेल वगैरे. मला तुम्हाला इथं हे विचारायचं आहे की एकीकडं BJP आहे, NDA म्हटलं तर काही फार पक्ष नाही आपल्याला दिसत. दुसरीकडे इंडिया आघाडी म्हटलं तर कागदावर तरी मातब्बर नेते दिसतात. म्हणजे त्यांच्याकडे शरद पवार आहेत, अरविंद केजरीवाल आहेत, स्टालिन आहेत. म्हणजे आपण आघाडी म्हणून बघितलं तर, पण ती खरोखर भाजप विरुद्ध इंडिया, म्हणजे आता मी वेगळ्या अर्थाने म्हणतोय की तुम्ही जनतेनं निवडणूक हाती घेतली असं म्हणताय, तर तशी तुम्हाला वाटते ती खरोखर झालेली आहे की एकीकडं भाजप आहे आणि नुसता इंडिया म्हणजे इंडिया आघाडी नाही तर जनता इतका उद्रेक किंवा हा तर अंडरकरंट जो आहे तो तुम्हाला कोणाच जाणवतो? कारण आता मी बऱ्यापैकी म्हणजे आम्ही फिरलो महाराष्ट्रामध्ये, देश पातळीवरचं नाही पण महाराष्ट्रापुरतं बोलू शकतो, तर शेतकऱ्यांमध्ये तो रोष दिसतोय, अगदी नक्की दिसतोय. म्हणजे कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक असेल, कांदा उत्पादक वगैरे असेल, तो वर्ग, कष्टकरी वर्ग ज्याला ती झळ बसलेली आहे, तर देश पातळीवरतीच आपण बघितलं की शेतकरीच, हरियाणाच म्हणजे जिथं आंदोलन सुरू होतं ते जाट वगैरे हे. तर तुम्हाला असे कोणकोणते घटक दिसत आहेत अजून की ज्यांच्यामध्ये हा रोष आहे, अंडरकरंट आहे? तुम्ही आता जी बेरोजगारीपासून शेतीपर्यंतचे प्रश्न याबद्दल जे बोलताय, तर या प्रकारची नाराजी कमी अधिक प्रमाणामध्ये जनतेच्या मनात होती, आधी पण होती. परंतु मला नाही वाटत की निवडणुकीमध्ये ती लगेच क्रिस्टलाइज झाली. ती क्रिस्टलाइज करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी आणि भाजपचीच त्याला मदत झाली असावी असं मला दिसतं. आणि साधारणतः 1.5-2 महिन्याच्या पर्यंत ज्यांचे मोदींच्याबद्दल फार आक्षेप नव्हते, त्यांना निवडणुका इतक्या ऐन तोंडावर आलेल्या असताना सगळे असे मुद्दे एकत्रित जुळून आले की यांनी राम मंदिर त्याचं जे काही प्रमोशन ज्या पद्धतीने केलं इथपर्यंतही ठीक होतं, पण जे राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला आले नाही, त्यांच्याबद्दल ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, वेगवेगळे पक्ष ज्या पद्धतीने फोडले गेले, 2 मुख्यमंत्री तुरुंगात टाकले गेले, इंडिया आघाडीची मोडतोड करण्यासाठी प्रयत्न केले, ईडीचा वापर खूपच प्रच्छन्नपणे लोकांच्यापर्यंत दिसायला लागला आणि तो लोकांना काही खूप प्रेम असतं विरोधी पक्षातल्या ह्या नेत्यांच्याबद्दल तुरुंगात टाकलेल्या असंही नाही आहे. त्यांना मुद्दा हा लक्षात यायला लागला की हे सगळं ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकताय, तुम्ही बाकीच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना टाकताय, पण तुमच्या पक्षातले कुठे स्वच्छ आहेत हेही एक वेळ ठीक आहे. अन्य पक्षातले जे आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्ही उभे केलेत, ज्यांना भ्रष्ट तुम्ही म्हणत आलाय, त्यांना तुमच्याकडे घेता आणि लगेच ते सगळं स्वच्छ कसे होतात, हे मुद्दे मला वाटतं की निवडणुकीच्या ऐन तोंडावर खूपच जास्त प्रमाणात अनेक मुद्दे एकाच वेळी येऊन आदळल्यामुळे जनतेच्या मनात मोदींच्या विरोधात सुद्धा, आधी फक्त भाजपच्या विरोधात असेल, सत्ताधारी म्हणून जनरल एक विरोधी मत असेल, पण मोदींच्या विरोधात ते मत तयार व्हायला सुरुवात झाली. आणि मग जेव्हा इंडिया आघाडी किंवा स्थानिक पातळीवरचे राजकीय नेते, स्थानिक पातळीवरचे प्रादेशिक पक्ष हे जेव्हा अन्य मुद्द्यावर चर्चा करायला लागले, तेव्हा लोकांना वाटायला लागले की अरे खरंच की हे पण आपले मुद्दे आहेत. आणि मग ते मुद्दे पण मोदी आणि भाजप यांच्या विरोधात गेले. परंतु त्यांनी जो अहंकार दाखवला की अब की बार 400 पार, तर मला असं वाटतं की जनतेला अशा प्रकारचं अहंकारी वर्तन आवडत नाही, जे 2004ला झालं होतं की काय इंडिया शायनिंग, फील गुड फॅक्टर वगैरे. तर तसं अब की बार 400 पार हे ज्या उद्दामपणाने भाजप आणि भाजपचे नेते सांगत होते, तर हे जनतेला आवडलं नाही. कदाचित त्यांनी न बोलताही त्या परिस्थितीमध्ये 400 पार कदाचित दिलेही असते, विशेषतः विरोधी पक्ष ज्या पद्धतीने गर्भगडी झाले असते. दुसरं, काँग्रेसच्या आणि अन्य पक्षांची ज्या पद्धतीने कोंडी केली गेली, आर्थिक कोंडी, ही पण जनतेला उघड उघड दिसते. इलेक्टोरल बॉन्ड्सचं प्रकरण ऐन निवडणुका तोंडावर असताना आलं आहे. तर हे सगळे घटक जुळून आले आणि अति केल्यानंतर लोकांना आवडत नाही, तर भाजपने सर्वच आघाड्यांच्यावर अति केलं, त्याचा तो परिणाम आहे असं मला दिसतं. म्हणजे राजकीय आरोग्यच दाखवला आता तर की RSS बद्दल पण अशी विधाने आली की त्याचा आशय असा आहे की आम्हाला गरज नाही वगैरे, इतका तो वाढलेला आहे. सर, जसं मोदींनी पहिल्या 2 टप्प्यानंतर तुम्ही म्हणाला की राजस्थानपासून ते एकदम मुस्लिम, ज्याला आपण म्हणतो एक फोबिया, बागलबुवा, की
काँग्रेस सत्तेमध्ये आलं तर तुमची सगळी संपत्ती मुस्लिमांना देऊन टाकतील किंवा दलित ओबीसींचं रिझर्वेशन काढून मुस्लिमांना दिलं जाईल, असं एक त्यांनी ती लाईन पकडली. नंतर ते असे म्हणतात की मी हिंदू मुस्लिम करत नाही वगैरे, ज्या दिवशी करीन तेव्हा रिटायर होईन, ते पण दिसलं. दुसरीकडं अबकी बार 400 पारमुळं झालं किंवा कसं की दलित जे आहेत त्यांना पण असं एक वाटायला लागलं की संविधान जे आहे बाबासाहेबांचं ते बदललं जाईल. म्हणजे विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलला की हे 400 पार वगैरे कशासाठी आहे, कारण त्याचे व्हिडिओ पण काही भाजपकडनं आले, अनंत हेगडे वगैरे किंवा असे बघितलं. तर मला हे विचारायचं आहे की तुम्हाला असंच वाटतं का की हे संविधान बदलणार, हे 400 ज्याच्यासाठी आहे, अगदी पुढं जाऊन निवडणुकाच होणार नाहीत, अगदी शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते म्हणाले की मोदी हे पुतीन यांच्या दिशेने चाललेले आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का की हे असं लोकांना कन्व्हिन्स झालं, हे की लोकांना पटायला लागलं इंडिया आघाडी जे म्हणत होती ते की हे खरोखर संविधान बदलतील? कारण मोदींनी लगेच सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी संविधान बदलू शकणार. म्हणजे मला काय म्हणायचं की दोन्हीकडनं थोडे अतिशयोक्त दावे केले गेले का? खरोखर हे असं करता येत? लोकांना माहिती आहे की संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे, पण संविधान बदलाचा दावा इकडनं करण्यात आला किंवा तुमच्या मंगळसूत्रावरती डोळा आहे आणि तुमची सगळी संपत्ती जी आहे ती मुस्लिमांना वाटली आहे किंवा मुस्लिम आरक्षण दिलं जाईल, तुमचं आरक्षण रद्द केलं जाईल. ह्याचा काय परिणाम झाला? ह्याच्यामुळे मुस्लिम आणि दलित एकत्र आले का, घट्ट झाले का, आणि ते आणखीन BJPच्या विरोधात गेले का? बरोबर आहे. दोन्ही बाजूने म्हणजे इंडिया आघाडी किंवा विरोधी पक्ष आणि भाजप आणि नरेंद्र मोदी दोन्ही बाजूंनी अतिशयोक्त दावे केले गेले, अतिरिक्त भीती दाखवली गेली, हे पण बरोबर आहे. परंतु त्यामध्ये मी भाजप आणि मोदींना जास्त दोष देईल. जेव्हा तुम्ही सत्ताधारी आहात तेव्हा तुम्ही अतिशयोक्त दावेच नाही तर तुम्ही द्वेषपूर्ण भाषणं, द्वेषपूर्ण वक्तव्य आणि कितीतरी वेळा उघड खोटं बोलणं, जे काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल त्यांनी सांगितलं ते केवळ द्वेषमूलक नव्हतं तर पूर्णतः खोटं सांगणं होतं. आणि हे पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने बोलणं हे पण जनतेला आवडलेलं नाही. मोदींच्या विरोधात पहिल्यांदाच कदाचित इतके मुद्दे जनतेच्या मनापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि ह्या सगळ्याचा परिणाम इंडिया आघाडी, विशेषतः राहुल गांधी यांनी संविधानाचा मुद्दा पहिल्या दुसऱ्या टप्प्यानंतर अधिक जोर लावून जेव्हा व्यक्त केला, केवळ बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न एवढ्या बळावरती निवडणूक इतक्या पुढे जाऊ शकली नसती. संविधानाचा मुद्दा पण दलित समाजच नाही तर जो एक सर्वसामान्य वाचक आहे, मध्यमवर्गीय लोक आहेत, यांच्या पण मनापर्यंत तो पोहोचला. आणि ते प्रत्यक्षात होईल का नाही, तेवढी त्यांची ताकद आहे की नाही, तेवढे निष्ठूर होऊ शकतील का नाहीत, आणि ते सगळं आपले हा देश सहन करेल की नाही संविधान बदलण्याचा, हा जरी पुढचा भाग असला तरी मागच्या 10 वर्षात आणि त्यातही गेल्या 5 वर्षात संविधान न बदलता सुद्धा संविधानाच्या विरोधी वर्तन प्रत्यक्ष तुमच्या कारभारामध्ये घडवणं आणि संविधानाच्या अंतर्गत चाललेल्या ज्या संस्थात्मक रचना आहेत त्या मोडकळीस आणणं. त्यामुळे संविधान न बदलता संविधानाचा ढाचा आहे तसा ठेवूनही तुम्ही जर एवढी मोडतोड करू शकता तर 400 पार गेल्यानंतर तर तुमची इच्छा असो अथवा नसो, तुमचे जे कोणी सगळे फॉलोअर्स आहेत ते किती नंगानाच करतील, हा मेसेज पण लोकांच्यापर्यंत गेला. त्यामुळे दलित वोटर्स निश्चितच वेगवेगळ्या पॉकेट्समधले त्यांच्या विरोधात गेले असावेत की जे आधी न्यूट्रल नसतील पण कदाचित इतके कडवे विरोधक नसतील. मुस्लिम मात्र अधिक संघटित करण्याचं काम मोदींनी केलं. मोदींनी कदाचित त्यांची ती जी विधानं केली ती विधानं विशेषतः उत्तर भारत आणि त्यातही हिंदुत्ववाद्यांचे जिथं पॉकेट्स आहेत आणि जो सीमारेषेवरचा वर्ग आहे तो सीमारेषेवरचा वर्ग आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी ते डावपेच केले. मात्र त्याचा परिणाम मुस्लिम अधिक संघटित होणं आणि त्यांच्या विरोधात मतदान करणं, दुसरीकडे वोट बँक पण पक्की झाले नाही मग मोदींच्या याच्यामुळे. जसं काही ठिकाणी झाली, काही ठिकाणी जिथे अजून नीट प्रबोधनाच्या चळवळी गेलेल्या नाही आहेत आणि जिथे अजूनही मुस्लिमांच्याबद्दल, दलितांच्याबद्दल एक चुकीची मानसिकता आहे, एक सरंजामी मानसिकता आहे, हिंदुत्वाबद्दलचा किंवा हिंदू धर्माबद्दलचा किंवा एकूणच धर्माबद्दलचा वृथा अभिमान आहे, अशा ठिकाणी मोदींची जी वक्तव्य आहेत त्याचा एक निश्चितच काहीतरी चांगला फायदा त्यांच्या दृष्टीने झाला असेल, पण विरोधात मात्र गेलं. गंमत अशी दिसते की इतकं सगळं होऊन सुद्धा विश्लेषकांचं म्हणणं आहे की जागा ज्या आता वाढताना दिसत आहेत मोदींच्या किंवा इंडियाच्या, त्या दक्षिणेत आणि पूर्व इकडं वाढत आहेत. म्हणजे जे उत्तर किंवा मध्य भारतामध्ये हिंदी हार्टलँडमध्ये नुकसान होतंय ते इकडनं भरून निघेल असं एक मांडलं जातं याच्यातून. पण त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याचा संबंध दक्षिण भारतात जर आत्ता त्यांना जास्त जागा मिळणार असतील तर त्याची वेगळी कारणं आहेत. दक्षिण भारतामध्ये तशी पेरणी मागची जवळपास 10 वर्ष ते खूप मोठ्या प्रमाणात करत आलेलेच आहेत. तामिळनाडूमध्ये एक
रिटायर्ड IPS अधिकारी त्याला प्रदेशाध्यक्ष बनवणं, त्याचे सगळे रॅलीज मोर्चे, त्याला सगळ्या प्रकारची रसद पुरवणं. आणि तामिळनाडू हा एक असा मजबूत बालेकिल्ला आहे विरोधी पक्षांचा किंवा 2 द्रमुक पक्षांचा, त्याला खिंडार पाडण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे प्रयत्न केले. कर्नाटकामध्ये तर मागच्या 10-15 वर्षापासून ते आहेतच. केरळमध्ये काही प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले असतील. त्यामुळे निश्चित ते काही आत्ताच्या कारणामुळे नाही, तर मागचे 10 वर्षात त्यांनी जे काम केलं त्यामुळे कदाचित, जर आत्ता कोणी विश्लेषक सांगत असतील की दक्षिण भारतातून जागा मिळतील, तर त्या कारणामुळे मिळणार आहेत. त्यांच्या हिंदुत्वामुळे दक्षिण भारतात जागा मिळणार आहेत हे मला खरं वाटत नाही. सर, आता आपण थोडंसं महाराष्ट्राकडे येऊ. महाराष्ट्राच्या दृष्टीने तर ही निवडणूक खूप अभूतपूर्व आहे असं म्हटलं पाहिजे. कारण गेल्या साधारणतः 5 वर्षामध्ये जे राजकारण बघितलं ते 180 अंशातून पूर्ण वळलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जाणं, पुन्हा शिंदेंचं बंड, आणि आता परत अजित पवारांचं बंड, इतकं सगळं जी फाटाफूट आहे. त्यामुळं खरं तर महाराष्ट्राची निवडणूक इतकी गुंतागुंतीची झालेली आहे की भले भले लोक भाकीत करायला कचरत आहेत. काय होईल कुणी ठामपणे सांगता येत नाही. पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं, महाराष्ट्राच्या मी जसं म्हणते की 2 मोठे पक्ष फुटलेले आहेत, तर ती सहानुभूती सिंपती वोट जे आहे ते तुम्हाला दिसतंय का? उद्धव ठाकरेंना खरोखर जे नकली संतान, नकली सेना वगैरे म्हटलं गेलं, त्याचा फायदा होताना तुम्हाला दिसतोय का? किंवा शरद पवारांबद्दल या वयामध्ये त्यांना असा त्रास दिला, किंवा असं एक नरेटिव्ह आहे की बघा तरी पण ते मैदानामध्ये आहेत. तर या 2 पक्ष जे फोडले ते, आणि हे जे काय सगळा विचकास होऊन गेला राजकारणाचा, कोण कुणावर जाईल याचीच गॅरंटी नाही. अजूनही बऱ्याच मतदारांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांना ती भीती पण आहे की मतदान केलं तरी कुणाचीच गॅरंटी नाही की मी ज्याला मत देईन तो आहे की नाही. तर तुम्ही महाराष्ट्राच्या या सगळ्या घडामोडी आणि त्या पार्श्वभूमीवरती आत्ता जे झालेलं मतदान आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? महाराष्ट्रामध्ये मागच्या जवळपास 1.5 वर्षात, आणि त्यातही अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतरच्या 8-9 महिन्यामध्ये खूपच विस्कळीतपणा आलेला आहे, याच्यात वादच नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेत उद्धव ठाकरेंच्याकडे आणि शरद पवारांच्याकडे ज्यांचे मूळ पक्ष होते, आणि ते पक्ष पण निवडणूक आयोगाला हाताशी धरून आणि सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये काय पद्धतीने उलाढाली करून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या हातातून काढून घेतले, हा जनतेमध्ये जो मेसेज गेला त्यामुळे ती सहानुभूती गेली. म्हणजे पक्ष फुटले एवढ्यावर जर हे थांबलं असतं, आणि मूळ पक्ष त्यांचे आहेत पण वेगवेगळ्या कारणाने नाराजीमुळे एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि अजित पवार पण बाहेर पडले, एवढं जरी झालं असतं तरी कदाचित इतकी जास्त सहानुभूती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळाली नसती. ती सहानुभूतीसुद्धा भाजपच्या निर्णय प्रक्रियेमुळे जास्त वाढलेली आहे. म्हणजे मूळ पक्ष यांचे जे फुटले त्यांचे खरं तर जास्त प्रमाणात विधिमंडळातले सदस्य किंवा लोकसभेतले सदस्य जरी फुटीर पक्षाच्या बरोबर गेले तरी त्याला मान्यता मिळते. मात्र मूळ पक्ष हा संघटनात्मक रचना आणि पक्षाचे जे कोणी पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आणि अन्य सर्व, त्या बळावर मूळ पक्ष खरं तर उद्धव ठाकरे यांचा आणि शरद पवार यांचा असंच असायला पाहिजे होतं. चिन्ह पण त्यांचीच असायला पाहिजे होती. फूट ग्राह्य धरलं जाणं स्वाभाविक होतं, कारण विधानसभा आणि लोकसभेचे सदस्य ह्या फुटीर गटाच्या बरोबर जास्त होते. परंतु निवडणूक आयोगाला आणि अन्य यंत्रणांना हाताशी धरून यांचे पक्ष ताब्यातून घेतले, यांचे चिन्ह ताब्यातून घेतले, हा मेसेज जो गेला त्यामुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती वाढीस लागली. काँग्रेसच्याबद्दल जे बाहेर पडले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, त्यात अजिबात आश्चर्य वाटावं असं काहीच नाही, कारण मागच्या 1.5-2 वर्षापासून त्यांच्या नावाची चर्चा होतीच, त्यामुळे तो काही धक्का बसला नाही. आणि अशोक चव्हाणांच्या मागे तेवढं पाठबळ नव्हतं पण, आणि काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्ष फुटणं असं शक्य नव्हतं. म्हणजे राज्यातले जरी अशोक चव्हाणांच्या बरोबर काही लोक गेले असते तरी पक्षफूट वगैरे हा निकष त्याला कदाचित लागला नसता. एक गट 1/2 वगैरे गट असा बाहेर पडला असता, पण मूळ पक्ष जो आहे तो काँग्रेसच राहिला असता. शिवाय त्याला कदाचित फार उशीर पण झाला असेल, इतकी जास्त लोक नकोय असतील BJPला, व्हॉटेवर जे काही कारण असतील ते. परंतु मला असं दिसतं की ही सहानुभूती वाढवण्याचं काम भाजपाने यांनीच केलं आहे. आत्ता 5 टप्पे महाराष्ट्रातले पूर्ण झालेत, जरी देशातले आणखी 2 टप्पे मतदानाचे राहिले असतील तरी. तर पहिल्यापासून मला असं जे विचारलं जात होतं की काय शक्यता आहे, खरं तर तुमच्यासारखे लोक किंवा अन्य लोक जे ग्राउंड लेवलवर जातील, प्रत्येक मतदारसंघातली स्थिती काय आहे ते बघतील. त्यातही पहिल्या टप्प्याच्या वेळी आणि 5 टप्प्याच्या अखेरीस ही स्थिती पण बदलली असेल. म्हणजे तुम्ही स्वतः पण जिथे कुठे पहिल्यांदा गेला असाल आणि तिथलं आत्ताचं काय जनमानस आहे याच्यात बदल झालेला असेल.
परंतु मला पहिल्यापासून असं वाटत होतं की ज्या कारणासाठी 2 पक्ष फोडले, ज्या कारणासाठी अशोक चव्हाणांना आतमध्ये घेतलं, ज्या कारणासाठी राज ठाकरे यांना आतमध्ये घेतलं, हे सगळं कशासाठी? तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा मिळवाव्यात यासाठी. परंतु ही प्रत्येक चालीबरोबर भाजप स्वतःचे आणि NDA आघाडीच्या जागा लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या कमी कमी करत गेलं असं मला दिसतंय. सुरुवातीपासून म्हणजे मागच्या पहिल्या टप्प्यापासून आत्तापर्यंत मला असं वाटतं की साधारणतः 50-50% जागा म्हणजे 48 पैकी काय 20, 24, 25, 27, 28 प्लस मायनस होतील 5%. असं जर झालं तर कशासाठी आपण हा अट्टहास केला महाराष्ट्रात असं भाजपला वाटू शकेल. आणि जर काही खरोखरच त्यांचा हेतू जो होता की जास्तीत जास्त जागा मिळवाव्यात आणि त्या 40+ मिळाव्यात असं जर झालं तर निश्चितच आपला अंदाज किंवा आपलं जे जनमानसाचं रिडिंग आहे हे चुकलं असं म्हणावं लागेल. देशपातळीवरती 400 पार वगैरे म्हणणारे सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार 30च्या वरती जायला तयार नाहीत. पण सर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळे जे मुद्दे आहेत या फाटाफुटीच्या व्यतिरिक्त, तर त्यात परत एकदा असं म्हणत की आपण दलित जो मुद्दा आहे तो दलित वोट आणि मुस्लिम वोट हे तसं मागाशी आपण देशपातळीवरती बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असं आता म्हटलं जातं की वंचितची जी ताकद होती गेल्या 2 निवडणुकांच्या वेळी किंवा गेल्या निवडणुकीच्या वेळेस ती आता तेवढीशी राहिलेली नाही आहे. 8 जागा वगैरे पाडल्या गेल्या होत्या मागच्या वेळेस असं म्हटलं लोकसभेला, विधानसभेला 30 वगैरे. आता तुम्हाला वंचित फॅक्टर जो आहे त्याचा एकतर काय परिणाम दिसतोय? कारण नेतृत्व जे आकर्षित करू शकेल दलित समाजाला असं खरं तर दिसत नाही आहे. अगदी कोणी असो, इकडं आठवले बघा किंवा हे बघा, तर वंचित हा फॅक्टर जो आहे तो त्याचा तुम्हाला काय या आत्ता निवडणुकीमध्ये दिसतो? खरोखर फटका बसणार आहे का गेल्या निवडणुकीप्रमाणे याला? आणि त्याचबरोबर मला मुस्लिमांचंही सांगा की असं म्हटलं जाते बऱ्यापैकी की मुस्लिम समाज जो आहे तो उद्धव ठाकरेंकडं वळलेला आहे. म्हणजे काँग्रेसकडं तर होताच, पण आत्ताच्या उद्धव ठाकरेंच्या सगळ्या भूमिकेमुळं मवाळ भूमिका थोडीशी प्रबोधनकारांची मिळती जुळती असं अनेकांचं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरेंपेक्षा सुद्धा मराठवाडा असेल किंवा मुंबई विशेषतः. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक दलित मतं, वंचित फॅक्टर आणि मुस्लिम मतं जी आहेत त्याच्यामध्ये ठाकरेंकडे ते सरकलेत. प्रकाश आंबेडकरांचं मागच्या साधारणतः 1.5 दशकातलं राजकारण जर पाहिलं तर अनेक लोकांना जे कोणी लिबरल आहेत, जरा बऱ्यापैकी निरपेक्षपणे तटस्थपणे विचार करतात, त्यांना कायम संशयाचं वातावरण प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल राहिलं. प्रत्यक्ष बोलायचं एक आणि प्रत्यक्ष वर्तन वेगळंच. मागच्या निवडणुकीच्या काळात त्यांना 5%, 6%, 7% असे कुठे कुठे मतं मिळाली आणि त्याचा परिणाम विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मतविभागणी किंवा मतं मिळवणं आणि काही जागा जाणं याच्यामध्ये कसं झालं याचं विश्लेषण झालं गेलं की किती जागा वंचितमुळे पडल्या किंवा पराभूत झाले. आता मात्र ते बरंचसं कमी झालं आहे आणि त्याचं कारण प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची विश्वासार्हता जी आधीच कमी होती ती आणखी कमी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या काही लोकांना, वरिष्ठ लोकांशी जेव्हा माझी एक अनौपचारिक भेट झाली होती, यांची सगळ्यांची बोलणी चालली होती, तेव्हा तर मी त्यांना असं विचारलं होतं की प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे येणारच नाही आहे तर तुम्ही कशासाठी प्रयत्न करताय? कशाला पुन्हा पुन्हा झुकताय? कशाला त्यांना जोडून घेताय? तर मला 2 मोठे नेते असं म्हणाले की प्रकाश आंबेडकर आमच्याकडे येणार नाहीत हे आमच्या दोन्ही पक्षांना पूर्ण माहिती आहे. शिवसेनेच्या पक्षाला माहिती आहे, राष्ट्रवादीला माहिती आहे आणि काँग्रेसला माहिती आहे. ती येणार नाही आहेत, मात्र आम्ही त्यांना घेतलं नाही असा मेसेज आम्हाला द्यायचा नाही आहे. आम्हाला जनतेपर्यंत मेसेज असाच जाऊ द्यायचा आहे की आम्ही सगळ्या प्रकारे प्रयत्न करत होतो, आम्ही केव्हाही तयार होतो, प्रकाश आंबेडकरांनी झुलवत ठेवलं आणि शेवटी ते आमच्यापासून दूर गेले, हा मेसेज आम्हाला द्यायचा आहे. तर मी तेव्हा त्यांना असं म्हणालो होतो. परंतु आत्ता जे काही नुकसान होतं आहे तुमचं, प्रकाश आंबेडकरांना तुम्ही ज्या पद्धतीने ट्रीट करताय, ते ज्या पद्धतीने शिरजोर होत आहे, ज्या पद्धतीची भाषा करतायत, ज्यांना एकत्र यायचं असतं ते अशी भाषा करणार नाही आहेत आणि तुम्ही त्यांना आता या पद्धतीने वागून तुमचं म्हणजे महाविकास आघाडीचं जास्त नुकसान करताय असं मला वाटतं. तर ते म्हणाले होते की नाही, आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांना शेवटपर्यंत घेण्यासाठी तयार होतो, याच्यातच आमचं जास्त हित आहे. मी त्यांना असंही म्हणालो की याचा अर्थ तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की आपणच महाविकास आघाडीचे 3 पक्ष पुरेसे आहोत असा विश्वास नाही आहे. तर ते म्हणाले की तसं समजा,
परंतु वस्तुस्थिती ही आहे की प्रकाश आंबेडकरांच्या मागे 5%, 6%, 7% जी काही मतं आहेत ती आम्ही मिळवण्यामध्ये कदाचित कमी पडू, म्हणून आम्हाला मेसेज नाही द्यायचा की आम्ही घेतलेलं नाही. आणि आत्ता 5 टप्प्याच्या अखेरीस मला असं वाटतं की मला त्या 1-2 नेत्यांनी जे सांगितलं होतं तर त्यांचं जजमेंट बरोबर होतं. मी त्यांना असं म्हणालो होतं की तुमचं उलट कमी नुकसान होईल की प्रकाश आंबेडकरांशी तुम्ही बोललीच नाही केली तर ते म्हणाले होते की नाही तसं होऊ द्यायचं. आणि आत्ता असं दिसतं की प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव खूप कमी झाला, त्यांची विश्वासार्हता प्रत्येक निवडणुकीनंतर कमी कमी होत गेली, आता ती खूपच संपली आणि त्यांच्या बाजूने खूप कोणीतरी धाडसाने काहीतरी बाजू लावून धरतंय असं मला तर दिसत नाही आहे. हे डिप्लोमॅटिकली तुम्ही छान सांगितलं कसं काँग्रेसने, पण आंबेडकरांनी जी खेळी केली की लिहून द्या कागदावरती की आम्ही भाजपबरोबर जाणार नाही, त्याला कोणीच तयार नाही झाले हे जे पक्ष. तर याचा काय परिणाम होईल असं मला वाटतं का? म्हणजे आंबेडकरांनी पण दाखवायचा प्रयत्न केला की त्यांना जरी बी टीम वगैरे असं म्हटलं किंवा त्यांचा फायदा भाजपला वगैरे होतो, पण ते तसं नाही आहे. हे जे त्यांनी एक आव्हान दिलं होतं ते आव्हान यांनी का नाही स्वीकारत? मला ते स्वीकारायला हवं होतं. नाही, प्रकाश आंबेडकरांनी तशी बरीच आव्हानं दिली होती, बरीच आवाहनं केली होती, बऱ्याच वेगवेगळ्या अटी ठेवल्या होत्या आणि एक अट संपली की दुसरी संपली की तिसरी, हे कधीच संपलेलं नसतं. आणि असा कोणीतरी एक नवीन पक्ष येतो आणि तो आमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न विचारतोय आणि तो लिहून द्या म्हणतोय, तर हा आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. म्हणजे केवळ आम्ही BJP बरोबर जाणार आहोत का नाही याच्यापुरता हा मुद्दा राहत नाही आहे. तर तुम्ही आम्हाला आमच्या विश्वासार्हतेबद्दल तुमच्या मनात शंका आहे तर कशाला बरोबर येत आहे आणि तुम्ही कोण एवढे मोठे लागून गेलात? त्यामुळे त्यांना झुगारून देणं, त्यांच्या त्या अटीला मान्यता न देणं हा म्हणजे आम्ही BJP बरोबर जाणार आहेत आणि तसे आम्ही भीती आहे किंवा आम्ही शक्यता नाकारता येत नाही म्हणून तुम्हाला लिहून देत नाही असं नसून आम्ही तुम्हाला इतकं महत्त्व देऊ इच्छित नाही हा त्याचा खरा अर्थ आहे. आणि एवढं जरी केलं असतं तरी पुढे आणखी अटी प्रकाश आंबेडकरांनी ठेवल्या असत्या. आता दुसरा मुद्दा येतो उद्धव ठाकरे म्हणजे मुस्लिम मत जे आहे यावेळेस, तर ते खरोखर उद्धव ठाकरेंकडे सरकलंय का? मुंबई असेल किंवा मराठवाडा जिथं किंवा विदर्भात सुद्धा म्हणजे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार आहेत ते निवडण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला असं दिसतंय का हा शिफ्ट असा खरोखर झाला आहे का? निश्चितच झाला आहे. म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं तेव्हा मला अशी अपेक्षा होती की काँग्रेस पक्ष फुटलेला नाही, केवळ अशोक चव्हाण तिकडे गेलेत त्यामुळे काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळतील, त्यापाठोपाठ शिवसेना मिळतील आणि मग राष्ट्रवादीला मिळतील. प्रत्यक्षात उलटं झालं. शिवसेनेला 21 जागा म्हणजे एकनाथ शिंदेंचा एवढा मोठा गट फुटलेला असूनही एवढ्या मिळाल्या. काँग्रेसने तुलनेने नमतं घेतलं आणि 17 जागा घेतल्या आणि शरद पवारांच्या 10 जागा बरोबरच होत्या. तर याचा अर्थ, याचा अंदाज महाविकास आघाडीतल्या लोकांनाही आलेला होता की उद्धव ठाकरेंच्या बाजूने जरा जनमानस जास्त आहे, सहानुभूती जास्त आहे. आणि त्याचं मुख्य कारण मला असं दिसतं की मुंबई शहर, मुंबई महापालिका आणि मागच्या 10 वर्षामध्ये विशेषतः बाळासाहेब ठाकरे गेल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरेंची इमेज ही जेवढी अँटी मुस्लिम होती तशी ती उद्धव ठाकरेंची कधीच नव्हती. जरी ते काही विधानं केली हिंदुत्वाची तरी ती उसनं अवसान आणून आहेत आणि ती असतील तर हिंदुत्वच्या बाजूची आहेत, ती मुस्लिमांच्या विरोधातली आहेत असं फारसं चित्र दिसलं नाही. जशी भीती मुस्लिमांना बाळासाहेब ठाकरेंची वाटत होती तशी उद्धव ठाकरेंची वाटत नव्हती, हे पहिलं कारण. दुसरं, महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने, खरं तर करायला फारसा वाव नव्हताच, करोना कालखंड होता, परंतु ज्या पद्धतीने त्या काळात मुख्यमंत्री म्हणून स्वतःची त्यांची इमेज झाली की एक सत्तेवर आल्याच्या नंतर सर्वांना योग्य पद्धतीने वागणूक देणारा हा माणूस आहे, जी आपल्या मनात आधीची शंका असतील तर तसं नाही. त्याला कारणही होती की राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर होतं, BJP बरोबर असतं तर कदाचित उद्धव ठाकरेंची भाषा आणखी वेगळी राहिली असती. तिसरं, शरद पवारांचा पक्ष विशिष्ट काही भागामध्ये आहे आणि तिथे मुस्लिम मतसंख्या कमी आहे. काँग्रेसबद्दल राज्यामध्ये कोणीच काँग्रेसचं नेतृत्व नाही आहे, त्या अर्थाने राष्ट्रीय काँग्रेसचं राहुल गांधी आणि त्याबद्दल सहानुभूती आहे, पण राज्यामध्ये फारसं काँग्रेसच्या बाजूला मुस्लिम मतांनी वळावं असं दिसत नव्हतं. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाजूने मी आता सांगितली ती 2-3 कारणं, यामुळे तुलनेने मुस्लिम मतदारांची सहानुभूती जास्त वाढली असं मला दिसतं. शरद पवारांकडे कारण एक महत्त्वाचा राजकारणामधला मोहरा किंवा एक फॅक्टर तर शरद पवार आहेच, त्यांच्या भोवतीच ती निवडणूक फिरत राहते. म्हणजे अगदी मोदींनी बारामतीमध्ये सभा नाही घेतली यावेळेस, कारण सभा बुमऱ्या होतात इकडे घेतले तरी पण त्यांनी भटकती आत्मा हा शब्द वापरलाच त्यांच्याबद्दल, जसं इकडे नकली संतान. पण मला त्याच्या पुढे जाऊन विचारायचं आहे की
पवारांचं अस्तित्वच पणाला लागलेलं आहे असं अनेकांचं म्हणणं आहे की या निवडणुकीनंतर, या निकालानंतर ठरणारच आहे की राष्ट्रवादी कोणाची. तसं सगळेच म्हणतात की शिवसेना असली का नकली याचा फैसला मोदी किंवा इतर कोणी देऊ शकत नाही, जनताच देणार आहे. तसं राष्ट्रवादी पण कोणाची, अजित पवारांची का शरद पवारांची, इतकं ते सगळं पणाला लागलेलं आहे. पण त्याचबरोबर अनेकांना याची पण गॅरंटी नाही आहे की पुढं गॅरंटी आहे का की हे इथंच थांबतील का जाते. अनेक जण असं भाकीत करतायत की उद्धव ठाकरे हे सुद्धा नंतर मोदींकडे जाऊ शकतात. मोदींनी पण एक उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, सगळ्यात आधी मीच धावून जाईन वगैरे असं म्हणणं, किंवा शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन न होता अजित पवारांच्याकडे विलीन असं वगैरे सुरू आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे दोन प्रश्न आहेत की दोन पक्ष संपणार असं म्हटलं जाते. कोणते दोन पक्ष संपणार आहेत? शिंदे आणि अजित पवार हे संपणार आहेत का शरद पवार आणि ठाकरे? काय होणार आहे? ठाकरेंचा पक्ष संपणार नाही. शरद पवारांचा पक्ष, शरद पवारांचं वय लक्षात घेता आणि शरद पवारांच्या पक्षात सुप्रियाताई सुळे आणि जयंत पाटील हे दोन सोडले तर कोणीच नेते म्हणावेत असे नाही आहेत. शरद पवारांना उद्धव ठाकरेंच्या तुलनेत कमी सहानुभूती मिळाली असं मला वाटतं. एक तर उद्धव ठाकरे सत्तेवर असताना ज्या पद्धतीने पक्ष फोडला भाजपने, त्यामुळे उद्धव ठाकरेंना जास्त सहानुभूती होती. शरद पवारांचे दुसरं, एकनाथ शिंदे जे फुटले ते काही उद्धव ठाकरेंचे कोणी घरातली कुटुंबातली व्यक्ती नव्हती, त्याहीमुळे ती सहानुभूती जास्त आहे. आणि अर्थातच उद्धव ठाकरेंच्या बाबतची सहानुभूती वाढवण्याचं काम भाजपने घेतलेल्या निर्णयांच्यामुळे, अगदी सर्वोच्च न्यायालयात ज्या पद्धतीने ते सगळं प्रकरण चाललं आणि निवडणूक आयोगाने हाताळलं ते सगळं बघता शरद पवारांच्याबद्दल ती सहानुभूती कमी राहिली. याचं कारण शरद पवारांना अजित पवारांनी ज्या पद्धतीने काही धोका दिला, बंड केलं, हे बघता सगळ्यांना असं वाटलं की पण हे सगळं अजित पवारांना वाढवलं कोणी? बरं, थोडा काळ नाही, तब्बल 30 वर्ष, 1991 पासून तर 2022पर्यंत, म्हणजे जवळपास 32 वर्ष अजित पवार सगळं इथलं बघत होते. त्यामुळे शरद पवारांना सहानुभूती ती कमी होती की तुमच्याच घरातला माणूस फुटला, तुम्ही ज्या पद्धतीने पक्षफोडी करत होता, तुम्हीच अजितला वाढवलेलं आहे, तुम्हीच त्याच्या हातामध्ये पूर्ण सगळं राज्य दिलेलं होतं, त्यामुळे ती सहानुभूती कमी होती. मात्र अजित पवार स्वतः आणि त्यांचे मंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करत गेली शरद पवारांच्याबद्दल, त्यामुळे मात्र सहानुभूती शरद पवारांच्या बाजूने जास्त वाढली असं मला दिसतंय. परंतु निवडणुकीच्या नंतर शरद पवारांनी जे विधान केलं आहे की काही लहान लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, तर मला असं वाटतं की कदाचित पवार त्यांचा पक्ष विलीन करतील, स्वतः निवृत्त होऊ शकतील, सुप्रियाताई आणि जयंत पाटील यांना काँग्रेसमध्ये जायला सांगू शकतील, शक्य आहे. मला स्वतःला सुप्रियाताई जरी पराभूत झाल्या आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या वाट्याला 1, 2, 3 लोकसभेच्या जागा मिळाल्या किंवा नाही मिळाल्या, तरीही मी शरद पवारांचं राजकारण संपलं, शरद पवार पराभूत झाले असं मानणार नाही. मी शरद पवार तेव्हा पराभूत झाले असं मानेल की यांना 5-10च्या 10ही जागा मिळाल्या आणि ते जर BJP बरोबर गेले किंवा झुकले आणि शरद पवारांना आणि अजित पवारांना जर स्वतःमध्ये घेतले तर शरद पवार पराभूत झाले असं मी म्हणेल. आत्ता 10 पैकी एकही जागा आली नाही तरीही शरद पवार जिंकले आणि 10च्या 10ही जागा आल्या, मात्र हे अजित पवारांच्या बरोबर गेले परत किंवा भाजपच्या बरोबर गेले किंवा अजित पवारांना घेतलं. कारण ते जर सांगतायत की हा तत्वाचा प्रश्न आहे, भूमिकेचा प्रश्न आहे, विचारधारेचा प्रश्न आहे, तर त्याच्याशी केलेलं कॉम्प्रोमाइज आहे. आणि अशा प्रकारचा मोठा पराभव हा यशवंतराव चव्हाणांच्या वाट्याला आला की ज्या कारणामुळे त्यांनी इंदिरा गांधींच्यापासून दूर गेले आणि नंतर पुन्हा काँग्रेसबरोबर गेले. अर्थात ते प्रकरण थोडंसं आणखी वेगळं होतं, कारण ते स्वतःच्याच पक्षातून बाहेर पडले आणि पुन्हा त्याच पक्षात गेले. इथं मात्र भाजपबरोबर जाण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे जर शरद पवार भाजपच्या परत बरोबर साथीला गेले तर पवारांचा तो सगळ्यात मोठा पराभव असेल. अन्यथा पवार ऑन माय ओन टर्म्स असं जे आत्तापर्यंत त्यांनी राजकारण केलं आहे, त्यांच्या इंग्रजी आत्मचरित्राला नाव दिलं आहे, मला असं वाटतं की ते सार्थ आहे. ऑन माय ओन टर्म्स हे लेबल जर लावायचं असेल तर ते आत्ताचे जे 2 स्वयंघोषित मसीहा मानले जातात, प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे, या दोघांना मात्र मागच्या 10 वर्षाचं, विशेषतः मोदी राजवटीचा काळ पाहिला तर या दोघांना ऑन माय ओन टर्म्स आम्ही राजकारण करतोय असं म्हणण्याचा अधिकार नाही. शरद पवारांना तो आजही आहे, मात्र ते भाजपकडे गेले तर त्यांचा तो संपुष्टात आला असं मला वाटतं. फारच छान वेगळ्या पद्धतीने म्हटलं सर. एक शेवटाकडे येताना महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जरांगे फॅक्टर, मराठा आरक्षण. मग अशी आपण
दलित बघितलं, मुस्लिम बघितलं, कारण शेवटी जात आणि धर्मावरतीच निवडणूक होती. कितीही कोणीही म्हणून जाती अस्मिता आणि धार्मिक ध्रुवीकरण हेच मुद्दे असतात. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो फक्त मराठवाड्यामध्ये जिथं जरांगेंचं आंदोलन झालं त्या 5-6 जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे असं वाटतं तुम्हाला, का त्याचा परिणाम हा सगळीकडेच होईल? तो निर्णायक असेल का? म्हणजे पंकजा मुंडे किंवा इकडं जानकर यांच्या मतदारसंघात तर तो दिसतोच आहे आपल्याला. कारण बघा की माधव हा जो भाजपचा फॉर्म्युला आहे तो त्यावेळेस त्याने अर्धवटच केला. म्हणजे धनगर म्हणून त्यांनी जानकरांना उभं केलं, वंजारी म्हणून त्यांनी पंकजाला उभं केलं, परंतु माळे म्हणून भुजबळांना उभं केलं नाही. अगदी नाशिकमध्ये मोदी शहांची शिफारस असून सुद्धा असं मानलं जातं की कदाचित भुजबळ निवडून आले असते, पण जरांगेंचा आणि याचा राग म्हणून इतर ठिकाणी फटका बसला असता. इतका धसका घेतला, भुजबळांना उमेदवारी दिली गेली नाही. किंवा मोदी जेव्हा पंकजा सभेला गेले तेव्हा तिथे फडणवीस सभेला पण गेले नाही तिकडे, राग नको म्हणून. मला विचारायचं की खरंच हा इतका प्रभावशाली फॅक्टर आहे मराठा आरक्षण? मला स्वतःला पहिलं म्हणजे जात आणि धर्म याबद्दल जे विवेचन आणि विश्लेषण केलं जातं सगळ्याच राजकीय आणि सामाजिक भाष्यकारांच्याकडून, त्याबद्दल माझी थोडीशी भूमिका किंवा माझी मतं किंवा माझी विचार करण्याची पद्धती किंवा दृष्टिकोन हा थोडा वेगळा आहे. तो असा की अनेक वेळा लोक जात आणि धर्म, विशेषतः जात अशा प्रकारच्या निवडणुकीत मध्यवर्ती ठेवून विश्लेषण करतात. मला स्वतःला असं वाटतं की जात हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, परंतु त्याला मध्यवर्ती ठेवून विश्लेषण करावं का? तर मला स्वतःला असं वाटतं की तसं होऊन कदाचित खूप रेअर, क्वचित काही ठिकाणी काही पॉकेट्समध्ये होईल, परंतु एक पूर्ण अख्खा लोकसभेचा मतदारसंघसुद्धा केवळ जातीचा फॅक्टर मध्यवर्ती ठेवून असं नाही. सेंटरला जे 2, 3, 4, 5 महत्त्वाचे घटक आहेत त्यापैकी तो निश्चित आहे, तो अगदी 5% इकडे तिकडे सरकला तरीसुद्धा मतदानावर जय पराजयावर परिणाम करणारा घटक आहे. परंतु त्याला एका मर्यादेपेक्षा फार महत्त्व देऊ नये. फक्त अन्य घटक विरोधात आहेत आणि जात पण घटक विरोधात गेला तर त्याची गुणाकार होतो आणि पुढे जातं. अन्य फॅक्टर्स बाजूने आहेत आणि जात हा फॅक्टर पण बाजूने आला तरी त्याचा गुणाकार किंवा बेरीज होते आणि गणित पुढे जातं आणि जय पराजयामध्ये परिणाम होतो. परंतु सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य माणसं केवळ आणि केवळ जात या फॅक्टरवरून खूप मोठ्या प्रमाणात मतदान करतात असं मला वाटत नाही. त्याच्यात मी अजिबातच लोक नाही आहेत असं मी म्हणत नाही आहे. मी मोठ्या कॅनव्हासवर जेव्हा बोलतो तर जरांगेंच्या आंदोलनाचा परिणाम मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांच्यामध्ये निश्चितच होणार. तो किती होणार हे खरं तर ग्राउंड लेवलवर तुम्ही किंवा अन्य लोक जे कोणी जाऊन आले असाल त्यांना जास्त चांगलं माहिती आहे. माझ्यासारख्या माणसाला वाटतं की तो परिणाम मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांच्यामध्ये जास्त होईल. त्या बाहेरचे थोडेसे जिल्हे जिथे ते जाऊन आले, जिथे मराठा डॉमिनन्स आहे, तिथे तो आणखी कमी होईल थोडा, म्हणजे मराठवाड्याच्या तुलनेत. आणि त्याच्या पलीकडे उर्वरित भागामध्ये तो आणखी कमी राहील. अनेक लोकांच्या मनात खूप चिंता पण आहे. विशेषतः मी मराठवाड्यातल्या काही शहरांच्या मध्ये जाऊन आलो अलीकडच्या काळात वेगळ्या कारणासाठी. तेव्हा लोक असं म्हणाले की मराठा आणि अन्य लोक यांच्यामध्ये खूपच वैर उत्पन्न झालं वगैरे. मला स्वतःला वाटतं की जेवढं दाखवलं जातं आहे तेवढं ते होणार नाही आहे. आपली जनता ही इतकी पण वेडी नाही आहे, इतकी पण पागल नाही आहे असं मला वाटतं. शेवटी परत एकदा मी देश पातळीवर येतो. आता जसं तुम्ही म्हणाले की ग्राउंड लेवलला फिरताना आम्हाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या ऐकायच्या. जसं म्हटलं की काही लोक असे आहेत की ते कन्व्हिन्स आहेत की परत मोदी येणार, विश्वगुरू बनणार भारत, आपली अर्थव्यवस्था. आणि काही जण असं म्हणतात की ठीक आहे तुम्ही 370 रद्द केलं, राम मंदिर वगैरे, पण आता तुम्ही बेरोजगार किंवा महागाईकडे लक्ष द्या. असे 2019ला आपल्याला जाणवत नव्हतं, आता लोक बोलायला लागलेले आहेत. काही तो रोष दिसतोच आहे. आपण जसं म्हटलं की शेतकरी वगैरे विशेषतः सगळेच म्हणजे की ते सरळ बोलतात की नको शेतीच्या दृष्टीने. पण अजून एक वर्ग असा इंटरेस्टिंग आम्हाला बघायला मिळाला की जो पिचलेला आहे, कष्टकरी आहे, तो म्हणतोय की महागाई अगदी आम्ही खचून गेलोय, काय मिळत नाही, मुलाला नोकरी नाही वगैरे, पण कुठंतरी रेशन तरी फुकट मिळतंय किंवा अर्ध्या तिकिटात महिला विशेषतः एसटीने फिरू शकतायत म्हणून मोदी बरा. तर हे काय आहे? तुम्ही हे जे ऐकू येतं शेवटी मोदी लाड जरी नसले तरी मोदी फॅक्टर तो शहरामध्ये तर खूप पॉकेट्समध्ये जाणवतो, पण इतर ठिकाणी पण तो जाणवतो. तर तो देर इज नो अल्टरनेटिव्ह म्हणून आहे का? टीना जी सातत्याने निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी विरुद्ध राहुल गांधी असाच करायचा प्रयत्न झाला देशावरती सुद्धा, किती झाला सक्सेसफुल वगैरे नाही. तर या मुद्द्याकडे मला करायचं, कारण खूप जण म्हणतात की तसं नसतं. मग दाखले दिले जातात की इंदिरा गांधी
चा पराभव झाला तेव्हा चरणसिंग वगैरे आले, मोरारजी देसाई तेव्हा कुठं होतं, किंवा वाजपेयी आणि अडवाणी जेव्हा गेले तेव्हा मनमोहन सिंगांचा चेहरा कुठं होता, असे उदाहरणं दिले जातात. पण आत्ता बोलते आपण, तो काळ वेगळा होता. आत्ता तुम्हाला हा टीना फॅक्टर किती महत्त्वाचा वाटतो? आता जे मी आता असं म्हणालो की जात हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण तो मध्यवर्ती किंवा केंद्रस्थानी असू शकत नाही. तो अन्य 3-4 घटकांच्या बरोबर जात फॅक्टर जर जुळला तर तो विरोधात पण जाऊ शकतो आणि बाजूने पण येऊ शकतो. तसंच पूर्ण देशभरातल्या जवळपास 75% लोक, खेड्यातले काय 78% किंवा 75 आणि शहरातले 70-72%, अशी सरासरी 75% लोकांना मोफत किंवा स्वस्त धान्य ज्या प्रमाणामध्ये मिळतं आहे आणि गेली 5 वर्ष खूप सातत्याने ते अधिकाधिक वाढ होत गेली आणि त्याची यंत्रणा पण चांगली बसवली गेलेली आहे. आणि त्याचं कारण अर्थातच काँग्रेसच्या आधीच्या सरकारमध्येच त्याची सगळी पायाभरणी झाली, यांना त्याचे फायदे मिळाले. तर तो फॅक्टर निश्चितच मोदींच्या बाजूने होता. आणि म्हणून मी आत्ता आपल्या या मुलाखतीच्या सुरुवातीला असं म्हणालो की सुरुवातीला म्हणजे साधारणतः या निवडणुका जाहीर होत असताना म्हणजे 2-1 महिन्यापूर्वी मोदींच्या बाजूने बरीचशी ही निवडणूक होती. त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण, त्या 3-4 महत्त्वाच्या घटकापैकी हे लोकांना मिळणारे जे लाभार्थी अन्य योजना आणि स्वस्त धान्य किंवा मोफत धान्य हा फॅक्टर होता. मात्र हा फॅक्टर मोदींच्या बाजूने कधी बाकीचं त्यांचं वर्तन जर इतकं अतिरेकी नसतं, इतकं असमाधानकारक नसतं, इतकं द्वेषपूर्ण नसतं, तर तो फॅक्टर त्याच्यात मल्टिप्लाय झाला असता. आत्ता झालं आहे असं की त्यामुळे मोदींच्या बाजूला निश्चितच मतं आहेत, सहानुभूती आहे, मात्र अन्य फॅक्टर्समुळे ती सहानुभूती वजा झालेली आहे. म्हणजे आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचं तर स्वस्त धान्य आणि अन्य लाभार्थीच्या योजना यामुळे मोदींच्या बाजूने असलेली सहानुभूती आणि त्यांना मिळणारी मतं जर एक्स असतील, तर मोदींच्या अतिरेकामुळे त्याच लोकांच्या मनात की हे ईडीच्या बद्दल असं वर्तन आहे, विरोधी पक्षातल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतायत, एवढं सगळं झाल्यानंतर स्वतःच्या पक्षाकडे वळवतायत, हे त्याच लाभार्थींच्या मनात मोदींच्या बाबतचे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. म्हणजे X-Y असं करून मोदींची मतं त्यामुळे कमी झालेली आहेत. तो आहेच, परंतु बाकीच्या कारणामुळे ती सहानुभूती कमी झाली. शेवटी म्हणजे अंदाज असं म्हणणार नाही, पण साधारणतः तुमचं असेसमेंट काय आहे, काय होईल असं दिसते 5% अजून जरी 2% बाकी असले. एकीकडे आम्ही मेजॉरिटी मिळवलेली आहे, आम्हाला 310 पास केलेले आहेत, आता आम्ही 400 होणारच आहोत असंही म्हटलं जाते. दुसरीकडं मोदी जा रहे आहे असंही म्हटलं जाते. तर तुम्हाला काय वाटतंय की परत एकदा हॅट्रिक होणार आहे? नेहरूंच्या नंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे मोदी पंतप्रधान ठरणार आहेत का? भाजप आणि मुळातच NDA 240-50 आकड्यावर अडकून कदाचित भाजप NDA येईल, पण नवीन कोणतरी असेल मोदी सोडून, काच इंडिया आघाडीचंच सरकार आहे? काय होईल याबद्दल निश्चितपणे सांगता येणं या क्षणी पण अवघड आहे. काय व्हावं हे मात्र सांगू शकेल. विशफुल थिंकिंग आहे ते. काय व्हावं हे सांगता येईल. एवढंच नाही तर सत्ता आली तर आणि नाही आली तर काय होईल हे पण एक वेळ सांगता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आणखी 2 टप्पे राहिलेले आहेत, 5 टप्पे झालेत. उत्तर भारत, दक्षिण भारत, इथले ट्रेंड्स, मायक्रो लेव्हलवरचे काय प्रश्न आहेत याच्याबद्दल जे कोणी विश्लेषक आहेत, प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन काम करणारे आणि प्रत्येक मतदारसंघात, ते अर्थातच अधिकारवाणीने सांगू शकतील. माझ्यासारखा माणूस जो भेटतो लोकांना, वाचतो, काहीतरी अनुभव आहेत, खूप चर्चा होते, त्याला एक मर्यादा येतात. त्यामुळे आणि दुसरं आपला दृष्टिकोन खूपच महत्त्वाचा असतो. किती आशादायी, किती निराशाजनक, किती भाजपच्या विरोधातला, किती समर्थनातला, किती आणि कितीतरी वेळा तुमचं काय व्हावं असं वाटतं आणि काय होईल ह्या दोन्हीतली सीमारेषा इतकी अस्पष्ट होते की तुमचा ब्रेन पण कुठेही या त्या बाजूला झुकू शकतो. त्यामुळे ठोसपणे सांगता येणार नाही, पण तरीही काही गोष्टी अब की बार 400 पार हा दावा आता BJP पण करत नाही आहेत, त्यामुळे 400 मिळत नाही आहेत. राहिला प्रश्न, तुम्ही योगेंद्र यादव आणि आपला प्रशांत किशोर ह्या दोघांच्याबद्दल बोललात. एकाने सांगितलं की पूर्ण बहुमत मिळेल आणि दुसरा म्हणतोय की बहुमतापासून दूर राहतो. वास्तव कुठेतरी मध्येच आहे. हां, म्हणजे आता हे 250 सांगतायत आणि ते 300 सांगतायत, म्हणजे 50 जागा. तर मला वाटतं की विश्लेषकांच्या मध्ये जर विचार केला तर त्या 50 जागाचा फरक काही मी अजून तेवढा फार मोठा मानायला तयार नाही आहे. अजून 2 टप्पे राहिलेले आहेत, कदाचित ते थोडेसे कमी येतील, हे थोडेसे वाढतील. याच्यातला अजून एक महत्त्वाचा फॅक्टर असा की आता आपण ह्या मुलाखतीतही चर्चा केलेली नाही, पण बाहेर सगळे लोक करत आलेत की मतदान खरोखर किती सिरियसली झालं आहे, EVMचं मशीन. मी स्वतः असं मानत आलो आहे की गेली 10 वर्षे EVMची चर्चा चालली, पण कोणताही विरोधी पक्ष सिरियसली
EVMच्या विरोधात लढताना दिसत नाही, तो सर्वोच्च न्यायालयात जाताना दिसत नाही, तो निवडणूक आयोगाला घेराव घालत नाही, तो जनतेपर्यंत EVMच्या विरोधात जाऊन बोलत नाही, तो तंत्रज्ञानातले त्यांच्या क्षेत्रातले जे लोक असतील त्यांना कामाला लावून काहीतरी मोठे डेमॉन्स्ट्रेशन दाखवतोय असं करत नाही. म्हणजे सॅम पित्रोदासारखा तंत्रज्ञानातला एवढा पितामह वगैरे काँग्रेसकडे असूनही त्यांनी अगदी अलीकडे एक स्टेटमेंट दिलं, पण गेली 10 वर्षे तेही शांत होते. याचा अर्थ EVMबद्दल राजकीय पक्षांनाच, विरोधी राजकीय पक्षांनासुद्धा फार मोठी शंका नसावी असं वाटतं. पण 1 कोटी अतिरिक्त मतं जी आता वाढली 5 टप्प्यानंतर, जे उशिरा टक्केवारी जाहीर केली ती जवळपास 1 कोटी आहेत आणि 17C फॉर्म पब्लिश करायला पण नकार दिलेला आहे इलेक्शन कमिशनच्या. होच ना, म्हणूनच ह्या शंका राहत आहेत की आता मी जे म्हणालो की निवडणुकीबद्दलचा अंदाज व्यक्त करण्यासाठी ही जशी कारणं आहेत, तसं निवडणुकीचं EVMचा जरी मुद्दा बाजूला ठेवला तरी निवडणूक आयोग कुठे कोणत्या ठिकाणी काय गफलती करणार आहे किंवा त्यांच्या माध्यमातून इतर कोणी करणार आहेत किंवा त्यांच्या मदतीने वगैरे वगैरे, हे सगळं अनिश्चित असल्यामुळे या क्षणी खूप ठोसपणे सांगता येणार नाही. मात्र बहुमतापासून भाजप आघाडी दूर जाईल इथपासून तर काठावरचं बहुमत मिळेल इथपर्यंतचे अंदाज जर कोणी व्यक्त करत असेल तर मला ते रिअलिस्टिक वाटतात. जर ते खूप खाली येतील, 200 250पर्यंत येतील असं वाटत असेल तर ती या देशाच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट असेल, देशाच्यापेक्षाही लोकशाहीच्या दृष्टीने ती खूप महत्त्वाची गोष्ट असेल. आणि जर खरोखर त्यांना पूर्ण बहुमत मिळालं आणि सत्ता स्थापन करता आली तर पुढच्या 5 वर्षामध्ये एकूण भाजप आणि मोदीची राजवट ही आत्तापेक्षा किती पुढे जाईल, किती विखारी होईल, किती संस्थात्मक रचना लोकशाहीच्या मोडतोड होईल याच्याबद्दलची भीती अनेकांच्या मनात आहे. मला मात्र असं वाटतं की जर मोदी आणि यांची सत्ता पुन्हा आलीच तर पुढची 5 वर्ष ते पूर्ण करायचे असतील तर त्यांना आत्ताची सगळी अरेरावी आहे ती खूप नियंत्रणात ठेवावी लागेल, तर त्यांना 5 वर्षे सत्ता चालवता येईल. जर त्यांची अरेरावी, त्यांचा ॲरोगन्स, त्यांचा अहंकार कमी झाला नाही तर पुढची 5 वर्ष मोदींची राजवट आत्ता सत्ता आलेली असली तरी टिकू शकणार नाही. देशभरात ज्या पद्धतीने उद्रेक होतील त्या उद्रेकामुळे 5 वर्षाच्या आत त्यांची सत्ता जाईल असं मला मात्र ठामपणे वाटतं. आणि याचं कारण या देशाने 75 वर्ष स्वातंत्र्याला असा लढा केलेला आहे आणि त्यानंतर 75 वर्ष अर्ध्या कच्च्या का होईना लोकशाहीचा उपभोग घेतलेला आहे. हा देश प्रचंड अवाढव्य आहे. ह्या देशाला सगळ्या प्रकारच्या तडजोडी मान्य असतात, मात्र त्या सगळ्याला एक मर्यादा असते. आणि आपल्याकडे शिशुपालाच्या बद्दलची एक गोष्ट असते की 100 अपराध होईपर्यंत जनता सहन करत होती. तर तसं मोदींच्या राजवटीचे 100 अपराध झालेत की झालेले नाहीत हे येत्या निवडणुकीत ठरेल असं मला वाटतं. सर, खूप धन्यवाद. तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीनं आणि छान सगळी विश्लेषण मांडणी केली. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि निकाल लागेपर्यंत आपण असंच वेगवेगळ्या पत्रकारांना, संपादकांना बोलवून त्यांची काय मतं आहेत, त्यांचे काय निरीक्षण आहेत, काय अंदाज आहेत हे आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. नमस्कार.